की 9th पर्यंत साधारणतः तुझे पर्सेंटेज किती राहत होते? 85 अबव म्हणजे 85, 82 असे. असे 82 ते 85 पर्यंत राहत होते. आता बोर्ड परीक्षेत जो रिझल्ट लागलेला आहे त्या बोर्ड परीक्षेमध्ये तुला किती पर्सेंट मिळाले? 95. 95% अजिंक्यला मिळालेले आहे. की शाळा आणि क्लास याच्यानंतर घरचा अभ्यास, तर घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे तू काय सांगशील? घरचा अभ्यास सगळ्यात दोघांपेक्षा सगळ्यात जास्त ज्याला आपण हे देऊ शकतो इम्पॉर्टन्स ते म्हणजे सेल्फ स्टडी. त्याच्याशिवाय कोणताच टॉपिक समजणार नाही. राईट. स्वतः केल्याशिवाय नाहीच समजणार. म्हणजे मॅथ्स तर स्पेशली मॅथ्स राईट. घरी येऊन करावंच लागतं. बिलकुल. तर जेव्हा आपण ओपन बुक टेस्ट पेपर सोडवत होतो त्याचा तुला काय फायदा झाला अजिंक्य, तू काय सांगशील? म्हणजे जसं आपण पेपर सोडवतो आपल्याला माहिती पडते की कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिक वरती कसा विचारू शकतात, बरोबर. कोणत्या टाईपनी म्हणजे किती फिरवून विचारू शकतात, बरोबर. राईट. त्या हिशोबाने आपली पूर्ण प्रॅक्टिस होतं पेपर मध्ये. प्रॅक्टिस. हो, म्हणजे दरवेळी म्हणजे हळूहळू रिमार्क कमी होत गेले, चुका कमी होत गेल्या. बरोबर. तसे मार्क्स पण इन्क्रीज झाले. बरोबर. पहिले थोडं जास्त झालं मग नंतर बरोबर आलं. आधी आधी म्हणजे थोडं ते राहते आपल्यामध्ये की आपण करू शकतो आधी आधी, मग ते हळूहळू कमी होते. बरोबर. तेव्हा काय झालं लास्ट एंडिंग मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सरांसोबत बोललो मी. राईट. तर थोडा कॉन्फिडन्स कमी झाला होता, मार्क्स पण थोडे कमी आले होते मला. ओके. फर्स्ट याच्यामध्ये. बरं. मग सरांनी हे केलं, मला मोटिवेट केलं, सगळं केलं. मग नंतर झालं बरोबर. म्हणजे टेन्शन म्हणजे नाहीच झालं. नाही, प्री लाईव्ह एक्झाम घेतो, त्या प्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला अजिंक्य, तू काय सांगशील? त्यांनी बोर्डचा जो भीती असते मनात, बरोबर. की बोर्ड एक्झाम आहे, लास्ट एक्झाम आहे, म्हणजे खूप लिहावं लागेल असं टाइम प्रेशर खूप कमी झाला. फर्स्ट याच्यामध्ये वाटलं थोडं, मग सेकंड याच्यामध्ये एकदम झिरो झाला. झिरो. म्हणजे बोर्ड पेपर एक युनिट टेस्ट सारखं सोडवलं. बरोबर. इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस लावावं का, तू काय सांगशील अजिंक्य? हो हो, लावायलाच हवं. म्हणजे कॉन्फिडन्स वाढवायसाठी झालं, आपलं प्रॅक्टिस रायटिंग वाढवायसाठी. कोणाची हँडरायटिंग चांगली नसेल ती सुद्धा चांगली होती, माझी स्वतःची चांगली झालेली आहे. अरे वा. पेपर सोडू.